तुम्ही केलाय, काय कसा प्रतिसाद आहे लोकांचा, काय सांगाल? खरं तर वाटार गावामध्ये आज आंबा मातेला या ठिकाणी नारळ फोडला आणि या ठिकाणी पदयात्रा काढली. लोकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आहे. हे इलेक्शन कराड उत्तरमधील जनतेनं हातात घेतलेलं आहे, त्यामुळे फार प्रचंड असा प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीनं आहे. विरोधकांकडून वेगळ्या पद्धतीनं प्रचार केला जातोय, काही टीका केल्या जातात, काय म्हणजे कसं उत्तर देतो त्याला? मुळातच माझ्यापर्यंत तर काय विषय पोचलेले नाहीत. माझे कार्यकर्ते काय असल्या गोष्टींची दखल घेत नाहीत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. त्यांच्याकडे आता 25 वर्ष या ठिकाणी झाली. आजही ते म्हणतात मला आणखी 5 वर्ष द्या, मला विकास करायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आज सांगण्यासारखं दुसरं काही नाही. आम्ही विकासाचे मुद्दे या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या वडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं की हनबरवाडी धनगरवाडी योजना पूर्ण करण्याचं. ते जवळपास या ठिकाणी 1995 साली या योजनेला मंजुरी मिळाली. 30 वर्षामध्ये त्यांच्याच्यानं काही झालं नाही. या ठिकाणी 2014 ते 19 युतीचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्या योजनेला गती दिली. आज हनबरवाडी योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खेळतंय. त्याच पद्धतीनं धनगरवाडीचं पाणी सुद्धा येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येईल. आणि दुसरा टप्पा जो आहे त्यासाठी सुद्धा येणाऱ्या आम्ही 7 ते 8 महिन्यामध्ये तो सुद्धा प्रोजेक्ट 100% पूर्ण करणार आहे. तसंच या ठिकाणी कोपर्डी लिंक कॅनॉल जोडून जे धरण 2010ला तारळीचं झालं, त्यानंतर जवळपास 14 ते 19 मध्ये पाईपलाईन सगळी पूर्ण झाली होती, परंतु 175 मीटर त्या ठिकाणी पॅच शिल्लक होता आणि त्यामुळे ते पाणी वापरता येत नव्हतं. मधल्या काळात ते 2.5 वर्ष पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. परंतु आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये ते पाणी दुष्काळी परिस्थितीमध्ये आणलं आणि मसूर पूर्व भाग असेल, कोपर्डे हवेली पूर्व भाग, सांगलीच्या भागाला या ठिकाणी सलग 4 महिने पाणी देण्याचं काम केलं. आमच्याकडे अशा पद्धतीचं विजन आहे. परवा या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले, त्यांना त्या दिवशी मी त्या विभागाचा प्रश्न सांगितला की तारळी धरणाचं जे काय पाल उपसा सिंचन आणि इंदोली उपसा सिंचन योजना 50 मीटर हेडच्या आहेत, त्या लोकांची बरेच वर्षापासूनची मागणी आहे की ती 100 मीटर हेडपर्यंत आम्हाला दिली पाहिजे. आणि त्या पद्धतीचा शब्द आम्ही या ठिकाणी फडणवीस साहेबांच्याकडून घेतलाय की जेणेकरून आमचा जो काय कराड तालुक्याचा पश्चिम भाग या ठिकाणी आम्ही दुष्काळमुक्त करणार आहोत. अशा पद्धतीचं आमच्याकडं विजन आहे, आमचं काम आहे आणि आम्ही तेच घेऊन लोकांसमोर आज जातोय. त्यामुळे मला टीका करण्याची कोणावर गरज नाही किंवा टीकेला उत्तर द्यायची पण गरज नाही. 23 तारखेनंतर टीकेला मी परफेक्ट उत्तर देतो. लाडकी बहीण योजनेला आता 3,000 देण्याचं विरोधकांकडून 3,000 रुपये देण्याचं विरोधकांकडून सांगितलं जातं. निवडणुकीचा प्रचाराचा एक मुद्दा असल्याचं बोललं जातं. बेसिकली आजपर्यंत तुम्ही बघितलं त्यांना 2.5 वर्ष संधी दिली होती. त्यावेळेला 3,000 द्यायचे, 4,000 द्यायचे जर मानसिकता होती तर त्याच वेळेला द्यायला पाहिजे होतं. हेच विरोधक या ठिकाणी कोर्टामध्ये गेले होते की ही योजना कशा पद्धतीनं आपल्याला बंद पाडता येईल. ते जमलं नाही की मधल्या काळात असा प्रचार केला, हे कुठं खिशातले देत आहेत का, आपल्या करातलेच पैसे देत आहेत. परंतु आज महायुतीच्या सरकारनं जो काही करातनं आलेला पैसा आहे हा गोरगरीब जनतेमध्ये दिलेला आहे. आज शेतकऱ्यांना दिलाय, महिलांना दिलाय. परंतु ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये ह्या नेत्यांनी ह्यांची स्वतःची फक्त घरं भरली. आज सर्वसामान्य जनता त्यामुळं पेटून उठले आणि आज ते म्हणायला लागलेत आता की आम्ही आता 1.5 नाही, आम्ही 3,000 देणार. हे 3,000 म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे. दादा, गावामध्ये प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी लोकांच्या घेत आहे, काय लोकांच्याकडून प्रतिक्रिया होत आहेत, काय विरोधकांविषयी? खरं तर या ठिकाणी मागच्या 2014लाच या आमदारांना लोकांनी घरी बसवलं असतं, परंतु सलग 14 आणि 19ला इथं तिरंगी लढत झाली. 14ला सगळे पक्ष वेगळे लढले. मी यावेळेला युतीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेतून लढलो, धैर्यशील दादा काँग्रेसमधून लढले. 19ला मी अपक्ष लढलो, ते सेनेतनं लढले आणि त्यावेळेला तिरंगी लढत झाली. त्यामुळं खरं तर यांना संधी मिळाली. आज लोकांची जी भावना होती या ठिकाणी की एकास एक लढत व्हावी, त्या एकास एक लढत पण होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह 95 नंतर विधानसभेला या ठिकाणी जसं लोकसभेला पहिल्यांदा मतदान करायला आलं त्या पद्धतीनं पहिल्यांदाच या ठिकाणी कमळ चिन्हावर मतदान करण्यासाठी आमचे युवक, महिला आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी इच्छुक आहेत. ते आज वाट पाहतायत की कधी आम्ही 20 तारखेला मतदान करतो आणि 23 तारखेचा गुलाल घेतोय आणि हे इथला बिनकामाचा आमदार घरी घालवतोय. यासाठी लोकांनी हे इलेक्शन जनतेनंच हातामध्ये घेतलेलं आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.